नमस्कार नमस्कार. तर आता की नाही थोडीशी शेंगदाणे घेणार आहेत मी आणि अद्रक आणि लसूण हे मी ह्याच्यामध्ये कुटून घेणार आहे. तर थोडंसं अद्रक लसूण थोडंसं मीठ आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या. तर आता मी की नाही ह्याचं असं ह्याला काय बोलतो हे असं अद्रक लसूणचं पेस्ट तयार करणार आहे. अद्रक लसूण हिरवी मिरची आणि अद्रक लसूण हिरवी मिरची आणि नमक, खडा नमक टाकले. खडा नमक. सुनो चंपा सुनो तारा ओ तारा कोई जीता कोई हारा अरे बड़ा मजा है सुनो मेरी बात जमीन चे गए चलो आज सारी रात सुनो. इकडे ना कढईमध्ये मी एवढे शेंगदाणे घेतले, गावची वांगी आणली ती करायची. तर असे हलके हलके भाजून घेतले. आता मी गॅस बंद करते. ती कढई गरम आहे, ते आपोआप त्याच्यामध्ये अजून ते शेंगदाणे गरम होतील. तर आता हे वाट करून घेते मी. हे जिरं पण टाकायचं असं. आणि आता हे शेंगदाणे घेतले. तर हे शेंगदाणे कुटून घेतले, गरमच आहे ते, भाजले. तर ते असे कुटून घ्यायचे. शेंगदाणे कुटून झाले. आता हे आपल्याला 3 बटाटे मी घेतले. तर हे 3 बटाटे मी पावसाळ्यामध्ये बटाट्यांना हे डोळे खूप येतात ना, याला काय बोलतात ते मोड असे, त्याला डोळे येणं पण म्हणतात ना, असे मोड. ते काय तर कमीच भरायचे बटाटे पावसाळ्यात. अर्धा किलो 1 किलो मी 1 किलो आणलेले. तर ते फ्रेंच फ्राईज जे 2 ते 3 वेळा बनवलेले, त्याच्यामुळे ते संपले. तर आत्ता काही एवढे खास नाही मिळाले, त्याच्यामुळे तो कमीच घेऊन आला आहे मला. बटाटे उन्हाळा असो पावसाळा असतो, पण जास्त करून पावसाळ्यात डोळे येण्याची मोड येण्याची क्रिया फार पटापट होते. तर मी आता हे 3 बटाटे घेतलेत. आज आपण वांग्याची भाजी करते, ते पण गावची वांगी. तर गावची वांगी कशी, गावची वांगी ही कशी टेस्टी असतात. ती मला इकडे आपल्या इकडे दिसत पण नाही, अशी आपल्या या बाजारामध्ये नाही दिसत मला तशी वांगी. आणि माझ्या आईला खूप वांगी आवडायची. तिच्या आईच्या हातचं वांग बटाटे आणि वांगे बटाटा म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी, वांग्या बटाट्याची सब्जी. तर हे 2 हे लगेचच मी असं ह्याच्यातच धुवून ठेवून देते इकडे. तर मग आता काय ह्याच्यात सगळं असं एकदाच करून घेते. कांदा हे केला आहे. तर आपण की नाही बटाट्याच्या फोडी जरा मोठाल्याच करूया. 1 बटाटा मीडियमच आहे, तेवढे काही मोठे नाही आहे ते बटाटे. 4 करूया आपण. एका बटाट्याचे 8 तुकडे. हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे. तर ह्याचे आपल्याला ठीक आहे, एकदम पण छोटे नको, बटाटा लवकर शिजतो ना. तर त्या तरुतळी विसरले गीत, त्या तरुतळी विसरले
करूयात पटकन, कारण कोणाला येईल एवढी गाणी आहेत, हजारो गाणी आहेत आपली. कांदा चिरून घ्यायचा आहे, वांगी पण चिरणार आहे मी. मला की नाही काम करताना ना मला ना सारखं असं ओटानं स्वच्छ ठेवायची ती एक घाणेरडी सवय लागली. मग मला ना असं पाहावं लागतं सारखं लगेचच. तर आता मी कांदा बारीक करून घेते. कांदा बटाटा चिरला, कांदा टोमॅटो. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मध्ये मध्ये असं पॉज करायचं. हां, तर आता पॉज करते मध्ये मध्ये. तर आता कांदा कापला, एक टोमॅटो कापून घेते आणि ही अद्रक लसूणची पेस्ट झाली, ही कोथिंबीर धुवून घेतली, ती चिरून घेते. सुनो ना सुन लो ना हम सफर मुझे तुम. तर ही ती वांगी गावची. सुन लो ना. बघा ना, तुम्हाला एक सांगू का, एकदम हलकं वांग आहे. तर हे त्यांना आता विचारलं पाहिजे की हे मामाकडून आणलं का आपल्या घरातून आणलं. तिकडे त्यांचा भाऊ राहतो ना, संतोष देवळे. तर पाहू शकता तुम्ही याची हे काय बोलतात, हे कसं मला वाटलंच याला खूप असे नाजूकशा बिया असतात. मला याचा कलर खूप आवडतो, पर्पल. तर लांब असं हे वांग आहे. काय मलाही माहिती नाही नक्की ही वांगी, कारण ही ना फक्त गावालाच, इथे मला कधी दिसली नाही असतील पण. तर आपण ह्यांना असं ह्याचे जरा मोठ्या फोड्या करायच्या, कारण हे नाजूक दिसते. हे असं जरा लांब लांबच करूया. 3 घेतली, 3 बटाटे छोटे छोटे आणि 3 बटाटे छोटे छोटे आणि पंखा बंद ठेवलाय सुनीता, पंखा चालू कर. तर हे बघा, देवरुखमध्ये करंबळे गाव आहे त्यांचं, खूप छान आहे, उंच डोंगरावर. हे बघा, तर चाकून ना आता ह्या सूर्यांना धार नाही राहिली हो. मला करून घे आहे ना धार करायचं ते. हा कुठे लपून बसलेला, बरेच दिवस इकडे तिकडे दिसतच नव्हता. तर मी जरा अशी मुद्दाम ही अशी मोठीच घेते. वांगी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. बघा ना, असं खोबऱ्यासारखं एकदम पांढरं शुभ्र आहे. तर ते पण बनवतील, शुभम बनवतो ना डब्याला भाजी. मला असं मनातून वाटलं की त्यांना पण कोण खायला घालेल. तर मी विसरले की आहे ना शुभम तिकडे आहे, त्यांच्या भावाचा मुलगा तो घालेल ना खायला त्याला, त्यांना बनवून किंवा हेही बनवतात. पण मी जितक्या आवडीनं गावच्या आणि व्हेज असे खाते ना, तितकं हे लोक सगळे व्हेजला कमीच आहेत. परंतु माझं मी सांगते, बाकी मला गावचं माहिती नाही. गावाला करतात, तर गावाला उलट ना पातेल्यामध्ये ना भेंडीची भाजी छान केली जाते. पातेल्यामध्ये, पातेल्यात करतात. आपण ड्राय करतो, ते लोक तर झाकण मारून अशी ओली भेंडी छान होते अशी. हे बघा, ती ना खोबऱ्यासारखं हे वांग आहे बघा. तर या वांग्याची भाजी खायला
चपाती आपल्या आपल्या घरून घेऊन घ्यायची. मी भाजी देते या काय. तर आता हे बघा, हे ह्याचं भांडं आहे, मस्तपैकी अशी डुबवून ठेवते ते काळे. आपलं आता काही लगेचच मला फोडणी द्यायचे, रेडी आहे बाकी साहित्य. तर पंखा बंद करा. एक्झॉस्ट लावलाय, चिमणी बंद पडली, तू बंदच राहा. काय झालं? सुनो ना सुनो ना सुन लो ना. हे लूज झालंय खूप. याला आता ते छोटंसं इलास्टिक त्या दिवशी गेलेली पण मी विसरली. ते असं घट्ट इलास्टिक मनी ओवले की झालं. तर त्याला आता मी छान फोडणी देते. आता तुम्हाला जरा हाय ठेवलं पाहिजे, हाय राईस करते जरा. तर पाहू शकता हे वांगे, हे आपल्याला फोडणी द्यायचं. हे शेंगदाणे इकडे तापते. तर आता आपण पॉज करूया. तर आता आपण फोडणी देऊया. तर हे बघा, तेल तापलं आहे चांगलं. तर ही राई जिरं टाकूया, राई जिरं. आणि राई जिरं टाकलं. तर राई जिरं फुलून आलं की तोपर्यंत हा जो एक कांदा टाकलेला आहे हा पण आपण ह्याच्यात टाकूया. गॅस फास्ट करूया. कांदा आता चांगलं ब्राऊन झालं ना, सॉरी गुलाबी लालसर झाला. मग आता झालाय तो. आता ही जी आहे ना अद्रक लसूणच्या पेस्टचा गोळा, अद्रक लसूण, हिरवी मिरची आणि मीठ. तर ते असं चांगलं जरा छान असं मस्त तेलावर परतायचं. किती खुशबू येणार तुम्हाला छान छान. अद्रक लसूणची पेस्टची ना खुशबू येते. ती झाली. यामध्ये हे मसाले आहेत सगळे, सगळे म्हणजे लाल तिखट, आपला मालवणी मसाला, हळद आणि हे हा टोमॅटो टाकायचं. बघा खूप छान खुशबू येते. त्या ह्याची अद्रक लसूण पेस्ट आहे ना, हे नेहमी आपलं घरातलं बनवलं ना लगेचच्या लगेच तिथल्या तिथे की त्याची छान एक अशी स्वतःची छान अशी ओरिजिनल खुशबू असते. ती त्या पेस्टमध्ये येत नाही, रेडीमेड पेस्टमध्ये. पण आताचा जमाना कसा आहे, तुम्हाला वेळ नसतो तर त्याचंही मानून घ्यावं लागतं. तर ह्या स्टेजला आता ही वांगी अशी आपल्याला भाजायची त्या मसाल्यात. हे बघा अशी फॅन बंद केल्यावर मला खूप काही वेळा लागला. हे पाणी बघा ना कसं ब्लॅक झाले. तर हे सर्व काय होतात त्याला लोह उतरलं तसं. मस्त छान अशी वांगी मसाल्यामध्ये अशी वर खाली करायची.
कढईवरून वांगी आहेत. मला वाटतं आता उद्या पण मला हीच खाणार आहे मी भाजी. तर ही अशी हे मीठ आहे, हे टाकायचं मस्त आणि आता ही शिजू द्यायची. आणि हा जो शेंगदाण्याचा कूट आहे हा थोड्या वेळानं टाकायचा, एवढ्यात नाही टाकायचा. आता ही चांगली मसाला लागला आहे मस्त पैकी. आता तीही होऊ द्यायची आपल्याला. मीठ मसाला सगळं त्याच्यात ऑब्झर्व होऊ द्यायचा. तर आता आपण भाजी बघूया. तर ही आपली भाजी आहे. आता ह्यामध्ये की नाही जास्त जोरात केलं ना, त्यामुळे तरी पण कमीच करायचं जोरात, कारण की भाजी एकदम नाजूक असतात ना ती वांगी. तर असं हलका असा चमचा फिरवायचा, हलका तर तापलं बघायचं. बटाटा शिजला का दाबून असेल तर हलका अजून बाकी आहे. आता या स्टेजला हे मसाले सिक्रेट आहे. कसले सिक्रेटनी काय हे, आणि हे ते शेंगदाण्याचं वाटप आहे. सिक्रेट मसाले आहे ना, आधी सगळं सांगायचं आणि मग म्हणायचं आमचं सिक्रेट आहे. तर हे ते वाटप आहे, ह्याचं कूट आहे शेंगदाण्याचं. आणि मग आता हे असं टाकायचं छानपैकी. मग ही भाजी कशी दरदरी असते, दरदर पण असतं त्याच्यामध्ये. तर हे असं हलकं वर खाली करायचं, असं हलकं पद्धतीत. सुकीच खाणार आहोत आम्ही. टाकणार थोडंसं नंतर पाणी, पाहते मी. आता शेंगदाणे टाकल्यावर तर लगेच ती ऑब्झर्व करते आणि मग एकदमच असं घट्ट बनतं. तर आता की नाही, आता ही कोथिंबीर आणि एक थोडंसं स्टीम द्यायची, थोडीशी स्टीम द्यायची. तर आता आपण ही एवढी वाटी भरून टाकायची, म्हणजे छान चपातीबरोबर थपथपीत असं खायचं वांगं बटाटं. अगदी पातळ पण नाही आणि अगदी सुक्कं पण नाही. त्याच्यामुळे हे असं एवढीच वाटी भाजली अशी टाकायची. आणि हे असं हे शेंगदाण्याचं कूट आणि असं तिला प्रेस करायचे, अशी डुबले पाहिजेत त्याच्यामध्ये, त्या रश्श्यामध्ये ते वांगी आणि ते बटाटे आहेत ना असे डुबले पाहिजे. दॅट्स गुड. आता परफेक्ट. आपण ठेवायचं स्लोवर. 5 मिनिटात भाजी तयार. तर असेच पाहत राहा, लाईक करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.